नंबर 6. 6 नंबर याविषयी आपण बोलणार आहोत. तर कुणाचा असतो मुलांक 6? कुठल्या तारखेला जन्म घेतला तर मुलांक 6 आहे आपण असं म्हणायचं? तर उत्तर सोपं आहे. 6, 15 आणि 24 या तारखेला जर का कुठल्याही महिन्यात जन्म झालेला असेल तर आपण त्याचा मुलांक 6 आहे असं म्हणू शकतो. तर 6 नंबर कुठल्या ग्रहाचा असतो? तर शुक्र म्हणजेच व्हीनस ह्या ग्रहाचा नंबर असतो नंबर 6. तर काय क्वालिटीज असतात ह्या नंबर 6च्या? किती इफेक्ट करतो हा आपल्या बर्थ चार्टवरती नंबर 6? तर मी असं म्हणेल की नंबर 6 हा प्रत्येकाच्या चार्टमध्ये असलाच पाहिजे. खूप इम्पॉर्टंट असतो हा नंबर 6. सगळ्यात जास्त पोर्टफोलिओ कुठल्या नंबरचा स्ट्रॉंग असेल ना तर नंबर 6. नंबर 6 हा कुठल्या सेक्टरसाठी चांगला असतो? कुठल्या प्रोफेशनमध्ये जायला हवं किंवा काय नंबर 6 जर का आपल्या चार्टमधनं मिसिंग असेल काय आपण ह्याच्यासाठी रेमेडीज करू शकतो? याचे अँटी नंबर्स कुठले आहेत? फ्रेंडली नंबर्स कुठले आहेत? शुभ कलर कुठला? अशुभ कलर कुठला? या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. मित्रांनो, नंबर 6 जो आहे ना तो तुम्हाला नेम, फेम, फॅमिली या सगळ्या गोष्टी देतो, लक्झरी लाईफ देतो, असा हा नंबर 6 असतो. नंबर 6चा चतुरंक कुठला? तर एकमेव नंबर आहे नंबर 3. नंबर 3 हा नंबर असतो गुरु या ग्रहाचा आणि नंबर 6 हा नंबर असतो शुक्र या ग्रहाचा, म्हणजेच दैत्यांचा गुरु आणि 3 म्हणजे देवांचा गुरु. तर असं हे कॉम्बिनेशन असतं, म्हणून हा एकमेव अँटी नंबर आहे. नंबर 6चे मित्रांक कुठले माहिती आहे का? 1, 7, 5 आणि 6. म्हणजेच काय? 1 सूर्य, 5 बुध, 6 शुक्र आणि 7 केतू. हे 4 नंबर ह्याचे मित्र अंक असतात. रंग तर कुठला रंग शुभ रंग आहे नंबर 6चा? तर व्हाईट. हो, ज्यांचा मुलांक 6 आहे ना त्यांनी व्हाईट कलर जास्तीत जास्त वापरायचा आहे. त्यांच्यासाठी व्हाईट कलर हा शुभ कलर आहे. त्यानंतर अशुभ कलर कुठला? तर नंबर 6 मुलांक असणाऱ्या लोकांनी पिवळ्या कलरपासनं लांब राहायचं आहे. हो, कितीही आवडत असला तरी पिवळ्या कलरपासनं लांब राहायचं आहे. का? कारण हा नंबर 3चा म्हणजे गुरुचा शुभ कलर आहे. त्यामुळे नंबर 6 वाल्यांनी येलो कलरपासनं लांब राहायचं आहे. थोडक्यात असं सांगेन ना की नंबर 6 ही लोक कशी असतात माहितीये का? एकदम टापटीप राहतात, नीटनेटकी राहतात आणि यांना खूप छान ऑर्गनाईज करता येतं. नेहमी ह्या लोकांना स्वतःची प्रशंसा करून घ्यायला खूप आवडतं. या लोकांची थोडीशी प्रशंसा करा, बघा तुमचं काम कसं ते पटकन करती. फार धूर्त असतात. खूप सरराईजरित्या हे स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलू शकतात. तुम्हाला ऐकताना थोडं वाईट वाटेल, पण हो, हे गुण त्यांच्यामध्ये असतात. त्यांना परफ्यूम, सेंटेड गोष्टी फार आवडतात, नीटनेटकं राहायला आवडतं आणि नेहमी चर्चेत राहायला आवडतं. असे हे नंबर 6चे लोक असतात. भलेही हे लोक जे आहेत ना त्यांची परिस्थिती अगदी छान नसेल, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल, तरीही जेवढं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते फार लक्झरीज लाईफ जगतात किंवा त्यांना राहायला आवडतं असं मी म्हणेन. ज्यांचा मुलांक 6 आहेत ना ह्या लोकांची प्रायोरिटी काय असते माहिती आहे? फॅमिली. हो, फॅमिली ही फर्स्ट प्रायोरिटी असते आणि ह्यांना फार लिमिटेड मित्र असतात. हे जे लोक असतात ना ह्यांना लक्झरीज लाईफ जगायला फार आवडतं. भलेही ते घेऊ शकत नसेल, परचेस करू शकत नसेल, तरीही या लोकांची नेहमी धडपड असते. अगदी ह्यांच्याकडे लिमिटेड गोष्टी असतील, लिमिटेड वस्तू असतील, पण ते ब्रँडेड घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या बर्थ चार्टमध्ये नंबर 6 ह्याचा सगळ्यात मोठा पोर्टफोलिओ असतो. कसा? तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. फक्त आज एवढं लक्षात ठेवा की ह्याचा शुभ कलर कुठला, अशुभ कलर कुठला, त्यानंतर मित्र अंक कुठला आणि शत्रू अंक कुठला.